आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा आई, तुम्ही तयार होऊन सुद्धा आलात. वा, आजीचा उत्साह म्हणजे काय सॉलिडच आहे. माझ्या उत्साहाचं जाऊ दे रे, तुझी बायको कुठे आहे? आवरलं नाही तिचं अजून? या बायकांना कधीच वेळेवर तयार होत नाहीत, नेहमीच आहे ते. अरे आत्ताच म्हणालास ना तू मी सगळ्यात आधी तयार झाले म्हणून. गाजी तुझी गोष्टच वेगळी आहे, पण कसं आहे, आराध्य वहिनी लग्नानंतर पहिल्यांदा कुठल्या फॅमिली फंक्शनला चालली आहे, तेव्हा सरनाईक घराण्याची सून शोभेल असंच तयार होणार आहे ना ती. त्यामुळे वेळ लागत असेल. काय श्रेयस, तू कुठल्याही गोष्टीचं काही एक्सप्लेनेशन देतोस? हा, अरे वा, एव्हरीवन इज रेडी. कम ऑन, लेट्स गो नाउ. या मम्मा पण आले. हा, आराध्या कुठे? अगं ती होते तयार, येईलच आता. कम ऑन, किती उशीर झालाय. आराध्या, आराध्या. काय आहे? ही तयार नाही झाली अजून. आराध्या, अगं काय? अगं काय ग, तयार नाही झालीस अजून? सगळे थांबलेत तुझ्यासाठी. आराध्या, व्हॉट इज दिस? काय साडी हातात घेऊन काय फिरतेस? जा पटकन नेसून ये. ते मी तयारी करायला घेतली पण. अगं काय झालं? काय झालं? काय झालं मी. काय आराध्या, आई बघ ना ग, सांग ना हिला. आराध्या, आई की साडीच. अगं आराध्या, ही सगळी काय थट्टा आहे? माझा शालू कुठे आहे? थट्टा नाही आजी, मी तेच सांग. अगं पण मी तुला शालू दिला होता ना, मग हे सगळं काय आहे? मी काहीच नाही केलं आजी, मी तेच सांगते. आता पप्पा काय करतेस? काय ते नीट सांग. ते मी सकाळी साडी नेसायला घेतली आणि बघते तर साडीचं हे असं काहीतरी केलेलं मला काही कळत नव्हतं, म्हणून मी बाहेर दाखवायला घेऊन आले. मी अगं हे मला दाखवून काय करणार आहेस तू? हा, का केलंस हे तू सगळं? आणि काय वागणं हे? आजी मी काहीच नाही केलंय. उलट आज लग्नाला जायचं म्हणून मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती, साडीवर ज्वेलरी काढून ठेवली होती आणि सकाळी बघते तर हे असं काफ्तान त्याचं शिवलंय. मलाच कळत नव्हतं आजी. मी अगं शालूची ही अवस्था केलीस तू आणि तू मला सांगतेस मी काही केलं नाही म्हणून. मग कोणी केलं हे? हा, का नीट ठेवली होतीस ना तू साडीची घडी करून? मग आज इतक्या लवकर कोण शिवून देणार गए? आजी मला नाही माहित, मला खरंच कळत नाही. हे तुम्ही बघा ना, म्हणजे ही साडी मी अशीच व्यवस्थित ठेवली होती आणि हे बघा ना, एक दीड तासाचं काम आहे. कोणीतरी मुद्दाम केलंय, म्हणजे साडीचं कटिंग करून आणि हे ह्याचं काफ्तान शिवलंय. म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम केलंय असं तुला म्हणायचंय का? हो बाबा, करेक्ट. म्हणजे मला असं वाटतंय माझ्या रूम मध्ये सकाळी कोणीतरी मुद्दाम आलं, ही साडी घेऊन गेलं आणि ह्याचं हे असं काहीतरी काफ्तान वगैरे शिवलंय मला अडकवण्यासाठी. वाव, अगं तू काय बोलतेस? पाहिलं साई, हे असं करते, स्वतः चुका करते आणि मग त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करते. आता पण स्वतःची चूक कबूल करत नाहीस. आय एम शुअर आई हे तिनेच केलंय. नाही आजी, मी खरंच काही स्वतःहून केलं नाहीये. कोणीतरी मुद्दाम मला अडकवण्यासाठी करते. कोण अडकवणार तुला? या घरात कोण आहे असं? कोणी शत्रू राहतं या घरात तुझा? आणि मुळात आम्हाला सांग ना, रोज हेच काम आहे का या घरातल्या माणसांना? सकाळी उठायचं आणि मग प्रत्येकाने विचार करायचा, आज आराध्या मॅडमना काय बरं त्रास देऊया, एवढंच काम उरलंय आम्हाला. मम्मा मला वाटतं आराध्या असं का करेल? आजीनी स्पेशली ती साडी तिला दिली होती, त्यामुळे असं काहीतरी करून काय मिळणार आहे तिला? हू नोज?
प्रॉब्ली तिला साडी आवडली नाही, तिला नेसायची नव्हती, मुद्दाम केलं असेल. मला नाही वाटत असं. नाही, आम्हालाही वाटलं नसतं श्रेयस, जर तुझ्या बायकोने साडी न नेसण्याची कारण दिली नसती. म्हणजे अरे काल होतास ना तू, जेव्हा आईने तिला शालू ऑफर केला तेव्हाची तुझ्या बायकोची रिॲक्शन नाही आठवत तुला? शी वॉज अनकम्फर्टेबल. ती म्हणाली सुद्धा कशाला, नको राहू दे, साडी जड आहे, गरम होईल. आय एम शुअर तिला तो शालू नेसायचा नव्हता म्हणून तिने शालूचा काफ्तान बनवला, राईट? नाही, असं मी का करेन आजी? एवढ्या विश्वासाने तुम्ही तुमचा आवडता शालू मला दिला, मला त्याची कल्पना नव्हती का? मी का करेन, मी का फाडेन तो शालू? माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही केलंय हे. मला वाटतं आराध्या बरोबर बोलते. तुमच्या आठवणीतली साडी आहे ती, त्या साडीला ती कात्री कशाला लावेल? मला वाटतं आराध्या खरं बोलते आणि आराध्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अरविंद प्लीज. आजी, मला मनापासून हा शालू नेसायचा होता, मी का फाडेन तुमचा हा शालू? मी नाही केलंय हे, खरंच सांगते. मी एक शब्दही बोलू नकोस तू. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आजी, माझा तुझ्यावर काडी मात्र विश्वास उरला नाहीये. माणसाकडून एकदा चूक होते, दुसऱ्यांदा चूक होते, पण पुन्हा पुन्हा तीच चूक व्हायला लागली तर तो माणूसच चुकीचा असतो. आराध्या, आजी अगं असं काय बोलतेस तू? आराध्या तुझी लाडकी आहे ना. लाडकी होती. ती लग्न करून आली तेव्हा ती मला वेगळी वाटली होती. मला वाटलं ती हुशार आहे, गुणी आहे, संस्कारी आहे, त्यापेक्षा सुद्धा जास्त ती माणूस म्हणून उत्तम आहे. पण नाही, आता माझा तिच्यावर विश्वासच नाहीये. आजी असं नाहीये, माझं एकदा ऐका, मी हे केलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा आजी प्लीज. शक्य नाही आराध्या, तू मला त्रास व्हावं म्हणून असं वागतेस असं वाटायला लागलंय मला. आजी अगं शांत हो. का तू वहिनीला एवढं ऐकवतेस? ती बोलली ना तिने नाही केलंय, ती का खोटं बोलेल? हो ना आजी. हे बघ, आजपर्यंत असं जेव्हा जेव्हा झालंय त्यात आराध्याचा काही दोष नाहीये हे सिद्ध झालंय. मग पुन्हा त्या गोष्टी आपण इथे का जोडतोय? हे बघ, तू शांत हो आधी, तू त्रास करून घेऊ नको स्वतःला. आपण शांतपणे बोलूया ना. बोलण्यासारखं काय राहिलंय श्रेयस? तुम्ही मला कितीही पटवून द्या, कितीही सांगा, पण माझा आता तिच्यावर खरंच विश्वास राहिलेला नाही. मला तिचं काहीच पटणार नाहीये. आजी, आई, या घरात शांत आणि समजूतदार तुम्ही आहात. तुम्ही तसं बोलायला लागला तर आम्ही काय करायचं? आराध्या सांगते ना, मग आपण तिच्यावर विश्वास ठेवूया ना. नाही अरविंद, यावेळी नाही. माझ्या शालूला कात्री लावताना तिने विचार करायला हवा होता. माझ्यासाठी त्यांची ही एकमेव आठवण होती जी मी जपून ठेवली होती. पण आजी मी तेच म्हणते की एक शब्द बोलू नकोस. तुझं काही ऐकायचं नाहीये मला. आल्या दिवसापासून बघते, रोज काही ना काहीतरी घडतच आहे. श्रेयस, तू म्हणतोस तसं ही निर्दोष असेल आणि हे सिद्धही झालं असेल, पण सुरुवात तर हिच्यामुळेच होते ना. इतके दिवस बोलायचं नाही म्हणून मी गप्प बसले, पण आज आराध्या, कोणी काही म्हणू देत, पण मी तुला कायम पाठीशी घातले, कायम तुझी बाजू घेतलीये. हो की नाही? घेतलीये ना? नवीन विचारांची सून म्हणून तुला हवं तसे वागायची मुभा दिली मी. तुला ऑफिसला जायचं होतं, यशोधरा नाही नाही म्हणत होती, तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले ना? बोल ना, राहिले ना? तुला कधी सून म्हणून नाही, नात म्हणून वागवलं, तुझ्यावर एवढं प्रेम केलं, हो की नाही? पण त्या बदल्यात तू काय केलंस? चुका चुका आणि फक्त चुका. सारखी घोळ. अरविंद, तुला कौतुक आहे ना तुझ्या सुनेचं? मलाही होतं, पण आजवर जे घरात घडलं नाही ते हिच्यामुळे घडलं. कधी नाही ते गुरुजी रागाने ताटावरून उठून गेले, शाप देऊन गेले. काय उपयोग झाला?
घराच्या शांतीसाठी सुखासाठी पूजा केल्याचा? या सगळ्याला कोण जबाबदार? तर ही आराध्या. सरनाईकांच्या सुना घराच्या भरभराटीसाठी प्रार्थना करतात, सुखासाठी प्रार्थना करतात. पण आराध्याने काय केलं? तर गुरुजींकडनं शिव्याशाप ओढवून घेतले. आजी आजी माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलंय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आजी. आजी प्लीज आपण शांतपणे बोलूया ना. एवढं रागावून तुला त्रास होईल, तुझी तब्येत बिघडेल. प्लीज. आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही आमचं ऐकून तर घ्या. मला काही एक ऐकायचं नाहीये. आई, मला समजवण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. आज सगळ्याची वरकडी झाली. ती साडी माझ्यासाठी फक्त एक साडी नव्हती. यांची आठवणी ज्या मी जपून ठेवल्या होत्या. आज त्या साडीची नाही, माझ्या लग्नाच्या आठवणीची कातर लावून लखतर केली आहे त्याची. आजी चिंध्या चिंध्या केल्या त्याच्या. आज मी देवा शपथ सांगते मी काहीच नाही केलंय. श्रेयस तू तरी सांग ना आजींना. मी असं नाही करणार. तू समजाव ना आजींना प्लीज. मला वाईट वाटतंय. हे सगळं बघायला मला देवाने जिवंत का ठेवलं? का नाही यांच्या बरोबरच घेऊन गेला? म्हणजे हा दिवसच दिसला नसता ना मला. अगं आई काय बोलतेस तू? आजी 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 माझं ऐका ना. माझ्यावर विश्वास ठेव आजी. आजी मी काय नाही केलं. माझं चुकलं. माझं ऐका ना आजी प्लीज. आजी मला हात सुद्धा लावू नको. मला हात लावू नको. सावकाश 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 सावकाश. हॅलो डॉक्टर, मी श्रेयस सरनाईक बोलतोय. आजीची तब्येत अचानक बिघडली. आई आई तुम्ही प्लीज येता का लवकर इथे? आई तू ठीक आहेस ना? थँक्यू सो मच. आई काय होतंय? तुम्ही बोला, काहीतरी बोला हो. आजी डोळे उघडा ना आजी प्लीज. आजी आजी काहीतरी बोला ना आजी. आजी डोळे उघडा ना आजी प्लीज. आजी काय होतंय तुला? आजी आजी काहीतरी बोला ना आजी. डॉक्टर येत आहेत. आराध्या तू प्लीज शांत हो. पॅनिक होऊ नका सगळे असे. मी कशी शांत होऊ श्रेयस? माझ्यामुळे आजीची अवस्था झाली आहे. तू सांग ना आजी. आजी 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 डोळे उघडा ना आजी काहीतरी बोला ना. ओठ. मम्मा तुला सांगितलं ना आमच्या आईच्या जवळपास यायचं नाही म्हणून. तुझ्यामुळे आमच्या आईची काय अवस्था झाली बघतेस ना. तुझ्यामुळे त्रास होतोय तिला. येतंय तुझ्या लक्षात? का का केलंस असं? का केलंस? मामा मी खरं सांगते. मी Shut up! तू आम्हाला त्रास दिलास तेवढ्यावर समाधान नाही झालं तुझं म्हणून आमच्या आईला त्रास देतेस? अगं कशासाठी? आमच्या आईने तर केवढी माया केली तुझ्यावर. आणि तू आय एम टेलिंग यू आमच्या आईला जर काही झालं ना तुझ्यामुळे तर तुला सोडणार नाही आम्ही. मम्मा प्लीज. सोडणार नाही. आई तू काळजी करू नको. आम्ही आहोत ना. आणि हे बघ तू हिचा विचार करू नकोस. हिला तुझ्या समोर नाही येऊ देणार आम्ही. मम्मा प्लीज प्लीज. मम्मा डोंट पॅनिक प्लीज. श्रेयस तुलाही असं वाटतंय का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सांग ना. मी असं काहीतरी करेन का? मी साडी फाडेन का आजींची? अरे मी असं स्वप्नातही विचार नाही करू शकत. हे बघ आराध्या मला सगळं कळतंय पण आता आजीची तब्येत महत्वाची आहे. मी प्लीज तुला रिक्वेस्ट करतोय तू आत्ता रूम मध्ये जा. आपण नंतर शांतपणे बोलूया ना या विषयावर. मी तुला सांगते कोणीतरी हे मुद्दाम केलंय. ही नम्रता. आपण तिला विचार. नम्रता हे तू केलंस ना? सांग. तू सगळ्यांना सांग प्लीज. हे मी केलं नाहीये. प्लीज तू सगळ्यांना सांग. हे तू केलं. सांग ना ग प्लीज. हे आराध्या ताई मी काही केलेलं नाहीये.
एकदा चुकले म्हणून सतत माझीच चूक असते असं नाहीये ना. आणि दरवेळी मला दोषी ठरवू नका. मी खरंच काही केलेलं नाहीये. तू ग बाजूला. प्रत्येक वेळी काय ग? आपली ती घरात आहे म्हणून ती. यू नो व्हॉट, युअर राईट. तू काय म्हणतेस, तू केलं नाहीयेस ना, हो ना? नाही पण घरातली माणसं कशाला करतील? मग घरात आणखीन कोण आहे? या बाई, या तर बाहेरच्या आहेत ना, यांनी केलं असेल. ऍब्सोल्युटली, यू आर ऍब्सोल्युटली राईट. अगं यांनी तर राग काढला असणार ना. काय हो बाई, काय नाव तुमचं? ते व्हॉट एव्हर. का केलं तुम्ही असं? हा, तुमच्या या वागण्यामुळे आमच्या आईला किती त्रास झालाय तुमच्या लक्षात येतोय? आमच्या आईची अवस्था बघा. सांगा, का केलं तुम्ही? हा शालू का फाडला तुम्ही? याचा कप्तान का बनवला तुम्ही? कोणी सांगितलं तुम्हाला हे करायला? का, बोला ना. नाही हो, हेही मी नाही केलंय. नाही नाही मम्मा, तुम्ही त्यांना का मध्ये ओढताय? त्यांचा काही दोष नाही. त्यांनी काही. तुला कसं माहिती? तुला कसं माहिती यांनी नाही केलं म्हणून? कारण मला नाही वाटत त्यांनी असं काही केलं असेल. तुम्ही प्लीज त्यांना समजा. कोण आहे त्या तुझ्या? हा, ओळखतेस तू यांना? सांग ना, तुला कसं माहिती की त्यांनी हे केलेलं नाहीये? एवढी ओळख आहे तुझी? कोण आहे त्या तुझ्या? आई लागतात? आम्हाला खरंच कळत नाही ग. प्रत्येक वेळी तू यांची बाजू घेतेस का? तू घरातल्या माणसांवर संशय घेतेस, मग आम्ही ह्यांना बोलतो, तुला काय प्रॉब्लेम आहे? काय नातं आहे तुमचं? सांग ना. या बाईमुळे आमच्या आईची काय अवस्था झाली बघतेस ना तू. तुला कसं कळणार ग? उद्या तुझ्या आईशी कोण असं वागलं ना तर तुला कळेल. मला चांगलंच माहितीये आईला जेव्हा त्रास होतो तेव्हा काय फील होतं. मला चांगलंच माहितीये, कारण माझ्या आईची अवस्था सुद्धा अशीच झाली होती. कोणी केली होती ते सांगू? बोला ना, सांगू का? How dare you? How dare you, आराध्य? यशोधरा, तुझ्यामुळे आमच्या आईची जी अवस्था झालीये त्यानंतर तू उलट उत्तर देतेस? How dare you? यशोधरा, काय केलंस तू? हे तू आराध्यावर हात उचललास? अरे काय बोलतोस तू अरविंद? हिच्यामुळे आईची काय अवस्था झाली जरा बघ. अगं हो, पण मम्मा तुम्ही असं करायला नको होतं. श्रेयस, तुझ्या आजीची अवस्था बघितलीस का तू? तुझ्या बायकोमुळे झालीये. ही तुझी बायको आहे ना, एक तर चुका करते आणि वर चुकांचं समर्थन करते. तरीही मम्मा हात उचलायला नको होता तुम्ही. मला पटलं नाहीये. श्रेयस, इनफ. हा विषय आम्हाला इथे वाढवायचा नाही. तुझ्या बायकोला सांग इथून जायला. आम्हाला ती आमच्या नजरेसमोर पण नको आहे. डू यू अंडरस्टँड? मम्मा प्लीज. डॉक्टर श्रेयस, डॉक्टर प्लीज. अचानक हायपर झाली ती आणि बेशुद्ध पडली. आई, मी चेक करतो मॅडम. शी बी फाईन ना? शुअर, एक मिनिट. आजी, डॉक्टर, काही टेन्शन नाही ना? तसं काही मेजर नाहीये, पण काय डॉक्टर? त्यांचं वय जास्त आहे आणि ह्या वयात बीपी शूट होणं ठीक नाही. त्यांना कोणताही स्ट्रेस येणार नाही किंवा टेन्शन येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आपल्याला. नक्कीच मॅडम, स्पेशली त्यांची चिडचिड होईल असं काही घडू देऊ नका. ओके? शुअर डॉक्टर, थँक्यू. काही औषधं वगैरे आपण?
मी मेडिसिन्स लिहून देतो, फक्त वेळ चुकवू नका. थँक्यू. त्यांना आरामाची आणि झोपेची जास्त गरज. ओके ओके. ओके, टेक केअर. थँक्यू डॉक्टर. प्लीज. आई काळजी करू नकोस, आता बरं वाटेल तुला. ए मुली, आमच्या आईची जी अवस्था झाली आहे ती तुझ्यामुळे झाली. यापुढे आमच्या आईच्या नजरेत समोर यायचं नाही. तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. जर तसं काही केलंच तर याद राख, आमच्याशी गाठ. डू यू अंडरस्टँड? आउट. गेट आउट. मूव. संकटातून संधी शोधायची असते आणि आम्हाला ते बरोबर येतं.